So today we are going for velocity diagrams for the single slider kinematic chain. Single slider kinematic chain piston असणार आहे, connecting rod आणि crank. Crank ला rotary motion असणार आहे, means we have its a velocity. Then how to calculate the velocity of connecting rod, piston, and that we are going to discuss in a today's lecture. So let's see. In a numerical number 1, through the numerical I'll put in front of you. So crank length is equal to 40 millimeter. Connecting rod length CR, connecting rod 160 mm. Crank rotates at 300 rpm clockwise. Calculate velocity of connecting rod, comma velocity of piston. आणखी एक देतो इथंच मित्रांनो, हाला एक म्हटलं, दोन अँग्युलर वेलॉसिटी ऑफ कनेक्टिंग रॉड, म्हणजे आणखी एखादा पॉईंट कव्हर होऊ शकतो याच्यातून. काय नाही, फॉर्म्युला यूज करायचा आहे आपल्याला फक्त. फर्स्ट थिंग आय नीड टू गो फॉर डिस्प्लेसमेंट डायग्राम. मित्रांनो वेलॉसिटी डायग्राम आपल्याला ड्रॉ करायचे. पहिली स्टेप असणार आहे ड्रॉ द डिस्प्लेसमेंट डायग्राम. मग डिस्प्लेसमेंट डायग्राम कशी ड्रॉ करणार आहे, तर एक लक्षात घ्या, विल हॅव क्रँक, then in the same plane we'll have piston, and this angle, suppose this theta is given, theta दिलेला आहे आपल्याला, suppose theta is equal to 60 degree, 60 degree is given data, suppose 60 degree, suppose काय तेव्हा दिलेलाच असतो तो, at that position असतो. सो ही डायग्राम आपल्याला पहिली ड्रॉ करायची आहे. हाऊ टू गो फॉर दिस, सगळेजण थोडंसं लक्ष द्या व्यवस्थित. आता कसं सुरू करणार आहे बघा. फर्स्ट ऑफ ऑल आय ड्रॉ हॉरिझॉन्टल लाईन विथ द स्केल. आय गो, सर इथं 40 mm आणि 160 mm आहे. कॅन आय गो फॉर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 mm डायरेक्टली. स्केल आपण असं घेऊ शकतो. सो फ्रेंड्स, दिस इज सपोज ओ, देन 60 degree, 60 degree, then length of this is equal to 4 centimeter, O to A 4 centimeter, बघा रे राजानो 4 centimeter, then 160 mm connecting rod length, 160 divided by 10, 16 centimeter, 16 centimeter. मग 16 centimeter कंपास मध्ये घ्या आणि याच्यावरती आर्क मारा. सर 16 जास्त होते, आम्हाला छोटी फिगर पाहिजे. गो फॉर द स्केल. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 20 mm. पेज साईज कशी आहे त्याच्याप्रमाणे डिसिजन घ्या. मी इथं डायरेक्टली 16 सेंटीमीटर कंपास मध्ये घेतलं, ए वरती ठेवला, आय मार्क वन आर्क सो दॅट आय गेट दिस पी स्लाइडर. आय गेट द स्लाइडर पी. कुणाला काही शंका आहे का याच्यामध्ये? आता सगळेजण ड्रॉ करू शकता. पुन्हा एकदा बघा एका मिनिटासाठी की मी एक लाईन ड्रॉ केली. इथं मी पॉईंट ओ घेतोय, 60 डिग्री, 60 डिग्री घेतल्यानंतर हा 4 सेंटीमीटर, कारण की 40 mm आहे. ही पॉईंट झाला ए टू पी, तो 160 आहे, 160 भागिले 10, 16 सेंटीमीटर, 16 सेंटीमीटरचा एक आर्क मारला. इथून ए पासून ते पी पर्यंत असा आर्क मारला, म्हणजे हा झाला पिस्टन पी. म्हणजे ही आपली डिस्प्लेसमेंट डायग्राम होऊन जाते. समजलं हे? आता मित्रांनो याची वेलॉसिटी डायग्राम आपल्याला पूर्ण करायची आहे. सर हे झाल्यानंतर आपल्याला वेलॉसिटीची गरज नाही का क्रँकच्या? हो आहे. मग कशी घेणार ती बघूया आपण. छोटी फिगर केलेली आहे. येस, पहिली स्टेप आपली, क्रँक हा गोल फिरतोय, किती न दिलेला आहे 300 rpm क्लॉकवाईज. डायरेक्शन इम्पॉर्टंट, 300 rpm. मग मी इथं पहिली स्टेप, अँग्युलर वेलॉसिटी ऑफ क्रँक कसं काढणार रे? ओमेगा ओ ए इज इक्वल टू, क्रँक ओ ए आहे, तो ओ टू ए नाव दिलंय बघ. सो ओ ए ची अँग्युलर वेलॉसिटी फॉर्म्युला काय रे आपला? व्हेरी नाईस, 2πn/60. कॅल्सी हातामध्ये 2π इंटू 300 डिवायडेड बाय 60. आन्सर ऑफ दिस 31.41. व्हेरी गुड बेटा.
31.41 रेडियन पर सेकंड. दिस इज द अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ क्रँक. आता मला याचे लिनियर व्हेलॉसिटी पाहिजे, कारण की आपण जे डायग्राम ड्रॉ करतो, व्हेलॉसिटी डायग्रामची ड्रॉ करतो, ती लिनियर व्हेलॉसिटी डायग्राम आहे. सो आय नीड टू गो फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ लिनियर व्हेलॉसिटी. सो लिनियर व्हेलॉसिटी ऑफ क्रँक OA that is equal to how to get this? बोला मित्रांनो, VOA is equal to R ओमेगा. R म्हणजेच OA इंटू ओमेगा OA. म्हणजे डायरेक्टली फॉर्म्युला असाच लिहायचा, V इज इक्वल टू R ओमेगा. R च्या ठिकाणी त्याचं स्वतःची लेंथ घ्यायची. सो OA ची लेंथ किती रे आहे? 40 mm इंटू ओमेगा 31.41. आन्सर सांग बाळा. 1256.4 मिलीमीटर पर सेकंद. मिलीमीटर पर सेकंद म्हणजेच मित्रांनो ही 1.256 मीटर पर सेकंद आलं व्हेलॉसिटी ऑफ OA. आता इथंपर्यंत कुणालाही शंका नसावी. असेल तर पटकन विचारा की नाही सर मला नाही कळली कुठली स्टेप. कॅन एनीवन डू एनी प्रॉब्लेम? येस, नो, काही प्रॉब्लेम नाही. चला, व्हेरी गुड. म्हणजे हे तुम्हाला समजलंय, खूप सोपं आहे हे. आणि कालच्या स्टेप मी फॉलो केल्यात. काल जसं फोरबार कायनेमॅटिक चेन होतं तसं सिंगल स्लायडरची सेम मेथड वापरली की मी अँग्युलर व्हेलॉसिटी काढली आणि त्याच्यानंतर लिनियर व्हेलॉसिटी काढली. याच्यानंतर आपल्याला जायचंय व्हेलॉसिटी डायग्राम ड्रॉ करायला. मग हाऊ टू ड्रॉ द व्हेलॉसिटी डायग्राम? सर व्हेलॉसिटी डायग्राम म्हटलं की व्हेलॉसिटी डायग्राम इज परपेंडिक्युलर लाईन डायग्राम. काल आपण शिकलो. म्हणजेच काय तर प्रत्येक लिंकला आपण परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करणं गरजेचं आहे. म्हणजे OA ला परपेंडिक्युलर, AP ला पण परपेंडिक्युलर. बरोबर की नाही? काल शिकलो का आपण? इट शुड बी परपेंडिक्युलर. इट शुड बी परपेंडिक्युलर. देन फ्रेंड्स आय नीड टू मार्क वन पॉइंट. कोणता पॉइंट फिक्स आहे रे यातला? OAP. ह्या 3 पॉइंट मधला कोणता पॉइंट फिक्स आहे? O पॉइंट इज फिक्स पॉइंट. O पॉइंट इज फिक्स पॉइंट. मग O पॉइंट फक्त मी इथं मार्क करून घेतोय. बघ, पहिली स्टेप आपली असते मार्क ऑल द फिक्स्ड पॉइंट ॲट अ पॉइंट. ॲट अ पॉइंट एका ठिकाणी सगळे पॉइंट मार्क करायचे. काल 2 फिक्स होते, एका ठिकाणीच आणले होते, A आणि D. इथं एकच फिक्स आहे, O, एका ठिकाणी मार्क केला. देन ड्रॉ परपेंडिक्युलर टू द OA. OA ची व्हेलॉसिटी माहिती आहे आणि तो क्लॉकवाईज चाललाय. सो आय विल ड्रॉ इन दिस डिरेक्शन परपेंडिक्युलर. O मधून परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली. रोलर वापरा. किती ड्रॉ करणार रे आपण ही? 5 सेंटीमीटर. अरे वा, अरे वा. म्हणजे कुठलाही न्यूमेरिकल असो 5 सेंटीमीटरच ड्रॉ करणार आहे. ऑलवेज आय विल ड्रॉ 5 सेंटीमीटर. देन AP. हे हा पॉइंट खूप महत्वाचा होता. हा झाला OA. हा झाला OA. आता AP ची व्हेलॉसिटी मला A तर आहे, मग AP ला परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करा ना सर. AP ला परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करा ना. मग AP ला परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली. वरती पण जाऊ दे, खाली पण जाऊ दे. तुमचा प्रश्न असेल सर वरतीच का ड्रॉ केलं की खाली ड्रॉ केलं? काही संबंध नाही, बघ तुझ्या लक्षात येईल. आता मित्रांनो P पॉइंट ह्या लाईन वरती कुठेतरी असणार आहे. कुठेतरी असणार आहे. दॅट आय डोंट नो, यू ऑल्सो डोंट नो. पण बघा आता P इज द स्लाइडर. P स्लाइड कसा होणार आहे? हॉरिझॉन्टली सर. स्लाइडिंग पाथ इज हॉरिझॉन्टल. कळते का सगळ्यांना? येस. मग O मधून हॉरिझॉन्टल पाथ मी ड्रॉ केला. पाथ हॉरिझॉन्टल आहे तो ड्रॉ केला. P. सो दॅट इज नथिंग बट द पॉइंट P. म्हणजे आपल्याला लाईन ही वरती ड्रॉ करायची होती, मी ड्रॉ केलेली आहे. आता मित्रांनो ही झाली व्हेलॉसिटी डायग्राम. याला नाव देऊया. मी काल तुम्हाला सांगितलं व्हेलॉसिटी इज अ व्हेक्टर क्वांटिटी. एरो शुड बी अवे फ्रॉम द फिक्स्ड पॉइंट. फिक्स पॉइंट पासून लांब जाणारे पाहिजेत. आणि शेवटचा AP. A ने P ला स्पीड दिलं, A न P ला स्पीड दिलं. सो आय कॅन मार्क दिस वन. सो व्हेलॉसिटी ऑफ P विथ रिस्पेक्ट टू A. दिस इज अ व्हेलॉसिटी ऑफ A विथ रिस्पेक्ट टू O. दिस इज व्हेलॉसिटी ऑफ P विथ रिस्पेक्ट टू O. किंवा व्हेलॉसिटी ऑफ Pच म्हटलं जातं त्याला. पिस्टन P. अब्सोल्यूट व्हेलॉसिटी असते. काय असते ती? अब्सोल्यूट व्हेलॉसिटी. ही डायग्राम पूर्ण झाल्यानंतर मला याच्या कॅल्क्युलेशन करायचे. कसे कॅल्क्युलेशन करायचे बघूया. मग काय काय कॅल्क्युलेट करायचंय सर? इथं मला आता कॅल्क्युलेट करत असताना विचारलंय काय त्याप्रमाणे जायचंय. एवढं ड्रॉ करू शकता का तुम्ही? शेवटी आपण आन्सर काढूया. आता मग हे जरी तुम्ही ड्रॉ केलं, पहिला आन्सर बघा. आता सगळेजण पुढे बघा व्यवस्थित. मी इथं थोडंसं असं लिहितो
किंवा पुढच्या स्लाइडवर नेतो. इथं पहिला velocity of connecting rod VAP is equal to length of AP into scale. सर स्केल नाही काढलं बरोबर का? हाऊ टू गेट द स्केल? कॅन एनीवन टेल मी? वेलोसिटी डायग्रामचं स्केल 5 सेंटीमीटर इज इक्वल टू किती रे? 5 सेंटीमीटर कशाच घेतले? वेलोसिटी ऑफ ए. 10 मीटर सेकंड्स. ते कालच्या न्यूमेरिकल मध्ये होतं, आज किती आहे बघ. 1.256. हा हे लक्षात घ्या, कालच्या न्यूमेरिकल मध्ये ते 3 होतं म्हणून आपण 3 घेतलेलं. इथं बघ की वेलोसिटी ऑफ OA, हे पण वेलोसिटी ऑफ OAच आहे ना, म्हणजेच इथं 1.256. पाठ करायचं नाही, समजून घ्यायचं. सो 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1.256 डिवायडेड बाय 5. आन्सर 0. बरोबर आहे का? 0.2512. ओके, मी लिहिलंय बघा 0.2512 मीटर पर सेकंद. सगळ्यांना कळालं असेल आता स्केल, आता तरी परफेक्ट झालात तुम्ही. आणि याच्यातून परत मला व्हेलॉसिटी ऑफ AP पाहिजे असेल तर ही लेंथ ऑफ AP मेजर करायची. लेंथ ऑफ AP मेजर केली आणि त्याला मल्टिप्लाय बाय स्केल. सो इंटू स्केल लेंथ ऑफ AP मेजर कर इंटू 0.2512 यू विल गेट द आन्सर. व्हेलॉसिटी ऑफ AP इज इक्वल टू, हे पहिलं आन्सर असेल तुझं, मीटर पर सेकंड. दुसरं, सपोज अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ कनेक्टिंग रॉड AP. अँग्युलर व्हेलॉसिटी पाहिजे असेल तर म्हणजे काय? ओमेगा AP. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, V इज इक्वल टू R ओमेगा. म्हणजेच ओमेगा काय असतं रे? V बाय R. कळलं का? म्हणजेच व्हेलॉसिटी ऑफ AP डिवायडेड बाय लेंथ ऑफ AP. R काय असतो? त्याची लेंथ असते. मग व्हेलॉसिटी ऑफ AP इथं येईल ती. AP ची लेंथ किती आहे रे? सर दॅट इज 0.160 मीटर. 160 mm दिलंय ना, म्हणून इथं 0.160, कारण की व्हेलॉसिटी आपली मीटर पर सेकंड मीटरमध्ये, म्हणून इथं पण ती येणार आहे. आपण परत बघू आणखी त्याला. आणि तिसरं, व्हेलॉसिटी ऑफ पिस्टन. आता मगाशी ड्रॉ केल्याप्रमाणे पिस्टनची व्हेलॉसिटी बघा बरे पाठीमागं. ही व्हेलॉसिटी ऑफ पिस्टन P, लेंथ ऑफ OP इंटू स्केल. कळतंय का बघा? लेंथ ऑफ OP, लेंथ ऑफ velocity of piston P is equal to length of OP into scale. I'll put scale, that is 0.2512. You'll get the velocity of piston P. आणि याला मित्रांनो आम्हाला 6 मार्क दिले जायचे फिजिकल पेपरमध्ये. याला 4 ते 6 मार्क भेटायचे. त्यातले इंटरमिडिएट पॉईंट कसे येणार आहे ते क्वेश्चन मी सगळे डिझाईन करायला सुरुवात केली आहे. म्हणजे ग्राफिकल नाही येणार तर मग काय येणार आहे? दॅट आय एम गोइंग टू पुट इन फ्रंट ऑफ यू. डोंट वरी. टॉम FM मेजरमेंट, डोंट वरी ॲट ऑल. थर्ड इयरची पोरं एकदम रिलॅक्स असतात माझ्याबरोबर, तसं तुम्ही पण व्हायचं. हे ग्राफिकलवरती काय क्वेश्चन येणार आहेत? आय एम गोइंग टू पुट इन फ्रंट ऑफ यू. बघू आपण त्याच्याकडे पण. समजलं असेल तर पहिले डायग्राम ड्रॉ करायला सुरुवात करा मित्रांनो. चलो, आणि जरी काही शंका आली तरी विचारा मला. क्वेश्चन देऊ? क्वेश्चन घ्या रे, वरचा क्वेश्चन होता तो. थांबा, त्या क्वेश्चनला छोटा करतो जरा. क्वेश्चनला छोटा करो. ओई येस, म्हणजे सगळंच बसून झालं इथं एका याच्यावरती. परत तुम्हाला PDF पण पाठवता येईल. म्हणजे यस, गो फॉर दिस. सब कुछ आता है, सब कुछ. So friends, let's see the answers. First is velocity of connecting rod AP. सगळेजण पुढे बघाल. Velocity of AP is equal to length of AP into scale.
लेंथ ऑफ ए पी मेजर करा, ए टू पी. बघा लक्षात येते का तुमच्या? लेंथ ए पी मेजर करा. हे येलो कलर लाईन दिसते ती अप्रॉक्सिमेट येणार आहे तुमचं. चालेल, सांगाल मला किती आलं तुझं अभि? एनीवन? आनंद किती आलं? कट कर. 2.7. कुणा 2.6 2.7. तसं आणखी कोणाचं काय चालेल? 2.6 मी घेतो, 2.6 घेतो. चालेल. इंटू स्केल 0.2512. तुमचं 2.7 आलं असेल तरी तुम्ही बरोबर आहात, 2.8 आलं तरी बरोबर आहात. काल मी सांगितलं प्लस मायनस 0.2 मध्ये आन्सर एक्सेप्टेड. आन्सर वेलॉसिटी ऑफ ए पी इज इक्वल टू, कॅन यू प्लीज टेल? 0.65312 मीटर पर सेकंड झाली बघा पहिली वेलॉसिटी ऑफ ए पी. सेकंड अँगुलर वेलॉसिटी ऑफ कनेक्टिंग रॉड ए पी. आता इथं पुन्हा एकदा ओमेगा ए पी इज इक्वल टू वेलॉसिटी ऑफ ए पी डिवायडेड बाय आर. आर म्हणजेच कोण? ॲक्च्युअल लेंथ. वेलॉसिटी ऑफ ए पी आपलं आत्ता काढली 0.6513 डिवायडेड बाय लेंथ ऑफ ए पी इज किती आहे? 0.160 मीटरमध्ये घ्यायचं आहे. आन्सर इज 4.07. युनिट पण सांग ना बेटा. रेडियन पर सेकंड बेटा. ओमेगा अँगुलर वेलॉसिटी आहे ना त्यामुळे. येस, चुकलं तर पण बोलत राहा, छान बोलतोयस तू. वेलॉसिटी ऑफ स्लाइडर और पिस्टन हे कसं काढणार? वेलॉसिटी ऑफ पिस्टन पी इज इक्वल टू लेंथ ऑफ ओ पी इंटू स्केल इज इक्वल टू सांगा. लेंथ ऑफ ओ पी आहे तुमच्याकडे वरती दिसतंय तुम्हाला ही वाली लेंथ ऑफ ओ पी किती आहे सांगा. हां काय 4.7 4.8 4.9 5 सेंटीमीटर. आणखी कुणाचं काय आलंय? अरे सगळेजण एक दोघंच उत्तर देत आहेत, बाकीचे 4.8 किती? 4.6 4.8. चला मी मध्ये जातो. 4.8 इंटू स्केल 2512 आन्सर. जे तुमचं आन्सर येईल मेजर करून ते लिहायचं. इंटू स्केल आन्सर. आन्सर 1.20. ठीक आहे 1.20 मीटर पर सेकंड. दिस इज अ वेलॉसिटी ऑफ स्लाइडर पी. होप आता हा न्यूमेरिकल तुम्हाला सगळा क्लिअर झाला असेल, राईट? बघा किती छान झाला न्यूमेरिकल हा. आणि एवढंच मला तुमच्याकडून करून घ्यायचं आहे. हे चांगलं तुम्हाला जमायला पाहिजे. एनफ आहे, एनफ. So yes, this is the numerical number 2. In a single slider crank mechanism ABCD, crank AB is equal to 20 mm. So first crank AB is equal to 20 and connecting rod BC is equal to 80 mm. Crank AB rotates with uniform speed of 1000 rpm in anti-clockwise direction. खूप महत्वाचं. Angular velocity of connecting rod BC, velocity of slider C when crank AB makes an angle of 60 degree with horizontal. खूप छान न्यूमेरिकल बघा सारखाच आहे. बघा किती छान आहे. बघाल पुढे. फर्स्ट ऑफ ऑल डिस्प्लेसमेंट डायग्राम. एक लाईन ड्रॉ केली मी, रेफरन्स लाईन. इथं असणार आहे माझा ओ ए क्रँक. थीटा इज गिवन ॲज 60 डिग्री विथ द हॉरिझॉन्टल. 60 डिग्री विथ द हॉरिझॉन्टल. स्केल किती घेऊया रे याला आपण? तुम्ही सांगा.
यस बच्चा लोग, सेंटीमीटर इक्वल्स टू 10 mm. चलेगा चलेगा बेटा. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 mm. एक्सेप्टेड. 5 mm घेतलं तरी थोडी मोठी फिगर होईल, पण चालतंय. 10 mm इज ऑल्सो ओके. स्केचबुक मध्ये ड्रॉ करू शकता तुम्ही. सो O2A 20 mm, 20 डिवायडेड बाय 2 10 म्हणजे 2 सेंटीमीटर घेणार तुम्ही इथं, बरोबर ना. हे 2 सेंटीमीटर. हो सर. आता AB क्रँक इथं नावं दिलेत रे. A B, सॉरी आपण OA म्हटलं मगासारखं, AB दिलेलं आहे. आता कनेक्टिंग रॉड BC 80 म्हणजे काय, 80 डिवायडेड बाय 10 8 सेंटीमीटर. B टू C हे डिस्टन्स किती घेणार आपण, आर्क 8 सेंटीमीटरचा. किती, 8 सेंटीमीटरचा घेणार. 8 सेंटीमीटर. येस. अँड हियर आय विल शो वन piston. I'll show piston. So this is nothing but the C point. This is nothing but C point. Displacement diagram over. त्यानंतरची पहिली स्टेप काय रे, angular velocity of AB 2 pi n divided by 60. आता हा जो क्रँक आहे तो अँटी क्लॉकवाईज फिरतोय बघा, फक्त हा फरक आला इथं 1000 RPM नी. त्यामुळे इथं 2 pi into 1000 divided by 60. आन्सर बेटा 104.72. 10. Yes. Radian per second. Very nice. Second, linear velocity. Velocity of AB is equal to V is equal to R omega AB into omega AB. So AB चे लेंथ किती आहे रे, AB चे लेंथ किती, 20 mm. 20 into 104.71 किती आला आन्सर, 2094.3. ठीक है, मिलीमीटर पर सेकंड. दैट इज इक्वल टू 2.094 मीटर पर सेकंड. वेलोसिटी ऑफ AB आपण SI सिस्टम फॉलो करायची, म्हणजे मीटर पर सेकंड मध्ये आन्सर करून घेतलं मी. सगळ्यांना कळालं इथपर्यंत? येस. हा बेटा. सर ते अँटी क्लॉकवाईज आणि मायनस नाही येणार का? नाही, इथं काही तसं म्हणायचं नाही. आपण ग्राफिकली पण तसंच घेणार आहे. इथं प्लस मायनस ते कुठे घ्यायचं, कॅल्क्युलेशन मध्ये. अनालिटिकल मेथड असेल तर. आता आपण ग्राफिकल मध्ये आहोत. ग्राफिकल मध्ये मी काय करणार, चेंज बघ लक्षात येईल तुझ्या. इथं मायनस काय म्हणायची गरज नाही. प्लस क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज, निगेटिव्ह हे नंतर अनालिटिकल मध्ये, इथं नाही. बघ लक्षात येईल तुझ्या. इथं मी परपेंडिक्युलर ड्रॉ केले, त्यानंतर फिक्स पॉइंट एका ठिकाणी घ्या. कोणता फिक्स पॉइंट आहे सर, A पॉइंट आहे. सो आय मार्क A पॉइंट हियर, स्मॉल a, वेलोसिटी डायग्राम. त्यानंतर AB ला परपेंडिक्युलर, कुठल्या बाजूला घेणार, इन द डायरेक्शन ऑफ एरो. कळलं का तुला आता? त्याच बाजूला, एरोच्या बाजूला जायचं, संपलं म्हणजे निगेटिव्ह झालं ते. सो येस. सो आय ड्रॉ 5 सेंटीमीटर हियर. आपला नियम किती छान झालाय बघा. स्केल घ्यायची गरज नाही, नाहीतर पूर्वी मी शिकवताना स्केल अगोदर कन्सिडर करायला लावायचो. इन्स्टेड हे खूप सोपं जातं मुलांना. हे 5 सेंटीमीटर घेणारच आहे आपण. AB 5 सेंटीमीटर. त्यानंतर मला C पॉइंट पाहिजे. आता B मधून परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करा ना, B मधून. सो B मधून परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली. सो इट विल बी लाईक दिस. सर खालीच का, बघ आता A आणि C हॉरिझॉन्टल आहे हा पाथ इज हॉरिझॉन्टल. A मधनं हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली. आय विल गेट द पॉइंट C. कळलं का तुम्हाला? हो सर. येस. सो आय हॅव दिस वेलोसिटी डायग्राम. याला नाव देऊया रे बाळांनो. दिस इज वेलोसिटी ऑफ B विथ रिस्पेक्ट टू A. दिस इज वेलोसिटी ऑफ C. आणि इथं देत असताना B ने C ला स्पीड दिलं, B ने स्पीड C ला दिलं, म्हणून वेलोसिटी ऑफ C विथ रिस्पेक्ट टू B. परवाची लँग्वेज येते ना लक्षात. टोकाकडचं अगोदर लेटर घ्यायचं, वेलोसिटी ऑफ C विथ रिस्पेक्ट टू B. अँड नाव आय हॅव टू गेट द आन्सर्स. पहिलं काय काय विचारलं बघा. दॅट इज नथिंग बट अँग्युलर वेलोसिटी ऑफ कनेक्टिंग रॉड BC. म्हणजे पहिली गोष्ट आपण वेलोसिटी अगोदर काढूया. लिनियर वेलोसिटी ऑफ BC इज इक्वल टू लेंथ ऑफ BC इनटू स्केल. अरे बापरे, स्केल राहिलंच की आपलं. सो स्केल तुम्ही ते लिहिल्याशिवाय होणारच नाही.
ओके, हे बघा आता स्केल कसं काढायचं येईल आता. 5 सेंटीमीटर इज इक्वल टू, सांग रे काय घेऊ मी. 2.094. देअर यू आर, व्हेरी गुड. 2.094. आपण तिसरं न्यूमेरिकल चाललंय आणि यू आर गिव्हिंग गुड आन्सर. 2.094 मीटर पर सेकंड. सो 1 सेंटीमीटर इज इक्वल टू, बोल बेटा आता. 0.4188. अपॉन हा, डिवायडेड बाय 5. 2.094 डिवायडेड बाय 5 म्हणजेच किती. 0.4188. 0.4188 मीटर पर सेकंड. दिस इज अ व्हेरी गुड मेथड वी आर हॅव्हिंग. स्केल मिळालं. आता लेंथ ऑफ बीसी मेजर करा, विल गेट द आन्सर. एक होईल. त्यानंतर ओमेगा पाहिजे मला, अँग्युलर व्हेलॉसिटी विचारली. ओमेगा इज इक्वल टू VBC डिवायडेड बाय लेंथ ऑफ BC, विल गेट दिस आन्सर. आणि तिसरा आन्सर असणार आहे व्हेलॉसिटी ऑफ अ स्लाइडर C म्हणजेच लेंथ ऑफ OC इंटू स्केल. मगाप्रमाणे करू आपण हे. ठीक आहे, चला हे आन्सर तिन्ही पण व्हायला पाहिजे. होप तुम्ही आता हे पूर्णपणे व्यवस्थित प्रिपेअर करणार आहात आणि तुम्हाला जमणार आहे हे. चलो कंटिन्यू नाउ. So friends, check your answers. If it is approximately similar to this, then you are right. जेवढा लांब झाली आन्सर पासून तुमचे तेवढे मार्क कट केले जातात फिजिकल पेपर मध्ये. हा, एक्झॅक्टली आन्सर तेच पाहिजे 1.9 असं नाही. अगेन आय एम टेलिंग प्लस मायनस 0.2, प्लस मायनस 0.2 and accordingly will give the marks yourself for that numerical. चलेगा. आता मित्रांनो फक्त 1 मिनिट मी तुमचा घेणार आहे बिकॉज डेज have been changed. So हे तर रेग्युलर होईलच आपलं, but understand why I am putting this in front of you. So just a time pass, not wasting the time. Images and many more images are there on the net. Earth Day 2021, because we are facing this problem nowadays. आणि हा प्रॉब्लेम हळूहळू वाढतच जाणार आहे मित्रांनो. सो हाऊ टू टेक केअर ऑफ दिस एन्व्हायरमेंट, दॅट डिपेंड्स ऑन अस. सो मेनी मोर पिक्चर्स आर अवेलेबल विथ अस. आता याच्यातलं कोणत्या पिक्चरचा मिनिंग तुम्ही घ्यायचा हे तुमच्यावर डिपेंडंट आहे. गुगलने तर छान एक पिक्चर आज पुट केलेला आहे. अंडरस्टँड दिस. So if we think along with the Google, then that will be better to implement. काय काय करतोय आपण ह्या झाडाखाली बघा. We are taking rest. We are having good shadow of this. We are here. So what we need to do? We need to plant many more trees. कुठे लावायची? जिथं मोकळी जागा दिसेल तिथं. कुठेही मोकळी जागा दिसली तरी किमान ह्या वर्षामध्ये एक झाड लावायचं. लावाल का रे बाबा? डोले पाटील सरांनी सांगितलं म्हणून नाही आहे की आपली पुढचं पिढी आपल्यासाठी, आपल्या पुढच्या पिढीसाठी. बिकॉज यू आर इन द एज ऑफ 17-18. जरी का ॲव्हरेज एज म्हटलं तरी तुम्हाला किमान 80 वर्ष. किमान म्हणतो सर 80च कशाला, 100 का नाही आहे. चांगलं काम करत राहा, निसर्गात राहा, 100+ मध्ये जगाल. पण जर काही एवढं पुढचं जर का तुम्हाला 60 इयर्स चांगले पाहिजे असतील तर मित्रांनो आज एक किमान झाड लावायचं. एव्हरी इयर 1 प्लांट. ते हळूहळू मग 20 वर्षामध्ये कितीतरी मोठं झालेलं असेल. ॲट द एज ऑफ 40 म्हणजे माझ्या एजच्या वेळेस तुम्ही पुन्हा म्हणाल की अरे किती मोठं झाड झालेलं आहे की. सो दॅट दे विल गिव्ह द फ्रुट्स टू यू ॲज वेल ॲज गुड शॅडो अँड यू विल फील व्हेरी प्राऊड की हां हे माझं झाड आहे म्हणून. राईट. बघा ना किती लोक ऑक्सिजनमुळे मरतायत आता. सो लेट्स प्लांट द ट्रीज सो दॅट दे विल गिव्ह ऑक्सिजन टू अस. चलेगा बच्चे लोग? हो सर. हां, खूप महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो हे. हळूहळू थोडंसं काम त्याच्या बाजूने पण करायला सुरुवात करा. आणि कंटिन्युअस काय आपण अभ्यास करतो असं नाही. अभ्यास हे एकच गोष्ट नाही आपल्या आयुष्यामध्ये.
तर याच्याबरोबर थोडंसं सोसायटी पण खूप महत्त्वाची आहे आणि आपली हेल्थ पण महत्त्वाची आहे. सो वन मेसेज ओनली आय कॅन टेल यू की वी हॅव टू प्लांट द ट्रीज. वी हॅव टू प्लांट द ट्रीज. जिथं मोकळी जागा आपली नसेल ना का, दुसऱ्या कोणाची असेल तरी तिथं प्लांट लावा, प्लांट करा. म्हणजे रस्त्याच्या बाजूनी असतील कुठेतरी एक दोन झाडं लावत चला. म्हणजे काही लोकांनी तर असे केलंय की बिया आणि ते शेणामध्ये वगैरे असे गोळे तयार करायचे आणि कुठेही गेले तरी टाकत जायचं. लाखो बिया अशा कुठे कुठे फेकलेल्या आहेत. मग पावसाळ्यात बरोबर टाकलं की ते उगवून येतात. असे पूर्ण जंगल तयार झालेले आहेत. सो फ्रेंड्स, like that if we behave, then surely there will be a good future for us. So thank you. With these good thoughts, we'll meet in our next lectures tomorrow with the FM as well. Today I'll send one more numerical, one 4-bar kinematic chain and one single slider kinematic chain. हे 2 numerical तुम्ही पूर्ण करणार आहात. Hope that will help you to prepare your good concept of this velocity diagram. So thank you friends.